सोडा हरिहर सोडा गोरखगड, एकदा नक्की या मोरोशीच्या भैरवगडावर। महाराष्ट्रातील सर्वात कठीण ट्रेक पैकी एक गड म्हणजेच भैरवगड। येथे तुम्हाला चित्तथरारक, अंगाचा थरकाप उडणारा ट्रेक अनुभवायला मिळतो। तर मंडळी, हा गड लोकेटेड आहे मुरबाड माळशेज रोडवर। याच रोडच्या बाजूला तुम्हाला दिसेल भैरवनाथ धाबा। अगदी याच धाब्याच्या बाजूने सुरू होतो आपला ट्रेक। गडापर्यंत पोहोचण्यासाठी जवळपास आपल्याला 5 किलोमीटर पर्यंतची पायपीट करावी लागते आणि तुम्ही येऊन पोहोचता गडाच्या पायथ्यापर्यंत। खऱ्या अर्थाने येथूनच तुमची अवघड चढाई सुरू होते। निसर्डी पायवाट तुमच्या ट्रेकला अजून अवघड बनवते। हा टप्पा पार झाल्यानंतर आपण येऊन पोहोचतो गडाच्या अगदी जवळ। दोरीच्या सहाय्याने अवघड रस्ता पार करत कसं आपण येऊन पोहोचतो गडाच्या पायथ्याशी। मित्र हो, गड चढत असताना सुरुवातीलाच आपल्याला पाण्याची टाकी पाहायला मिळते। त्या टाकीला छिद्र असल्यामुळे ट्रेकर्स बाहेरून न जाता आतल्या बाजूने वर जाण्यासाठी या मार्गाचा वापर करतात। हा भाग चढून वरती आल्यावर तुम्ही येऊन पोहोचता एका अशा ठिकाणी जिथे वरती चढण्यासाठी गाईडची मदत घ्यावी लागते। मित्र हो, या गडाचं खास वैशिष्ट्य म्हणजे गडाच्या पायऱ्या ह्या बाहेरच्या बाजूने आहेत आणि काही ठिकाणी तर एकदम निमुळते आहेत। त्यामुळे गड चढणं खूप धोकादायक बनतं। अशा वेळी गडाला चिपकून चढणे किंवा बसून पुढे सरकणे हा एकच पर्याय आपल्याकडे उरतो। गडाच्या वरती आपल्याला 2 पाण्याच्या टाक्या पाहायला मिळतात। गडाच्या माथ्यावर सुद्धा निसर्डी अशी पायवाट पाहायला मिळते आणि सर्वात शेवटच्या टोकावरून आपल्याला दिसतो 360 अंशात सुंदर असा भैरवगड परिसर। जितकं अवघड गड चढणं आहे तितकंच अवघड हे गड उतरणं आहे। तर मंडळी, गडाच्या मध्यावरून आपल्याला रॅपलिंगचा अनुभव सुद्धा घेता येतो। म्हणजे गड उतरताना पायऱ्यांवरून खाली न येता थेट तुम्ही रोपच्या सहाय्याने खाली येऊ शकता। या ठिकाणी स्थानिक गाईड असतात जे तुमच्याकडून 500 रुपये पर पर्सन चार्जेस घेऊन तुम्हाला सेफ्टी प्रोव्हाइड करतात। तर मंडळी, असा होता हा आपला आजचा भैरवगड ट्रेक। माझ्या आतापर्यंतच्या सर्वात खतरनाक ट्रेक पैकी एक भैरवगड ट्रेक। व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ मित्रांसोबत नक्की शेअर करा। भेटू पुन्हा एकदा नवीन एका सुंदरशा व्हिडिओ मध्ये।